नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग हा या चिमुकल्या फुलापासून स्टार्ट केला. तर त्यात मला या फुलावरून खूप खूप रोमॅन्टिक गाणे आठवायला लागले होते. ते गाणे जाऊ द्या आता. तर तुम्ही म्हणत असाल आपला गाडी चालवलं कोणी? गाडी चालवला आपला ऋषभूचा असतो, तुम्हाला माहिती आहे. तर तुमचा अजून डाऊट आला असं हे बरं मला माहिती आहे. तुम्ही त्याला ब्लॉगमध्ये काय घेतलं नाही. त्याला ब्लॉगमध्ये घेतलं तर आम्ही डायरेक्ट हॉस्पिटल. गजब बेइज्जती है. असं करता करता आपण कॉलेजमध्ये पोचलो, कधी कळलं नाही. त्यात म्हटलं आपली फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आपलं आयडेंटी कार्ड आपल्या गळ्यात घालणे. ते गळ्यात मस्तपैकी घातलं आणि त्यात आपला ऋषभ भाऊ काय म्हणतोय, मला पण येऊ दे ब्लॉगमध्ये भाऊ. तो जायशिवाय ब्लॉग होईन का म्हटलं. आता तर तुला ब्लॉगमध्ये घेणारच, मागे तू गाडी चालला होता म्हणून घेतलं नाही, पण आता तुला ब्लॉगमध्ये घेणारच. भाऊ डायरेक्ट खुश झाला तेवढं. भाऊ म्हटला एक नंबर. त्यात आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा काहीतरी कार्यक्रम होता, पण काय कार्यक्रम होते माहीत नव्हतं बरं का. म्हटलं चला आता पहिले गेटच्या मध्ये जाऊन पाहू काय कार्यक्रम तरी काय आहे. तर लांबून मस्त फुगे फुगे लावे दिसत होते मध्ये. यार म्हटलं काहीतरी आहे बरं का कार्यक्रम. मला नाही एक्झॅक्ट माहीत काय नेमकं. अरे म्हटलं यायला एक नंबर कॉलेज साजवलं बरं का. मस्त मस्त जमलं तुम्हाला जमला. मस्त क्वालिटी कार्यक्रम चालला तो नाद एकदम मस्त, एकदम सेटअप खतरनाक होता. त्या तिकडं बघतात का मॅडम मस्त रांगोळी काढत होता. म्हटलं कॅरी ऑन लगेच. त्यात आम्ही चाललो आता मध्ये मस्त वरती क्लासमध्ये. त्यात तर ऋषभ म्हणजे थांब ऋषभ म्हणजे थांबायला तयार नाही भाऊ. दस केला वर जाऊन तीर मारायचे. आणि हा या आपल्या मागच्या ब्लॉगचा सेकंड पार्ट. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. वरती पेपर द्यायच्या आधी म्हटलं थोडं केस बी सेट करून घ्या, मग वरती जावं. मस्त वरती आलो तर पोरं बघतो तर काय डोकं मोबाईलमध्ये पहिले राहतं त्यांचं, तो विषयच नाही डायरेक्ट. त्या तिकडं हा म्हणतो भांडणं कर तुला. तर म्हटलं तुला भांडणं करायचे काय. म्हटलं आता टाईम नाही तर असे भांडणं करीन ना भाऊ, विषयच नाही. त्या ती 3 दाराच्या खाल्ला मस्तपैकी मध्ये आलो बघतो काय पोरं लागले कॉपी करायला. अरे कॉपी काय नव्हतं करीत, असंच म्हणतो बरं का. ये नका म्हणा ना घेऊ. आणि ही होती ती आपली एक्झामची बेंच. पेपर झाला आणि बाहेर येऊन पाहत होतं काय इथं काय चालू आहे. अरे बापरे कार्यक्रम चालू होता मस्त. चला पाहिजे सगळे म्हणत होते भाऊ क्वालिटी कार्यक्रम आहे, क्वालिटी काय म्हणा. म्हटलं चला घरी आता पटकन भाऊ. त्यात माझ्या डोक्यात एक विचार आला भाऊ, आपण यांसारखं करायला गेलो तर आपल्या हातपाय तुटून आपल्या गाळ्यात येतील भाऊ. 100%. त्याच्या मुकल्या पोरांची अरेंजमेंट बघा ना कशी करली होती. खतरनाक अरेंजमेंट केली तो नाद. चला तर मित्रांनो, भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि ती तेवढं फॉलोचं बटन दाबायला थोडं मनाव घ्या, करा तेवढं फॉलो.